नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? अपराजय. काय आहे तिचं नाव? अपराजय. आणि यांचा हा दुसरा सीझन चालू आहे. तर याबद्दल आपण पाहणार आहे की इथे त्यांनी काय केलेले आहे किंवा काय केलेले नाही आहे. तर आता बघून घ्या. आपण पाहिले की जे तिथे दुर्घटना झालेल्या आहे त्याबद्दल त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलेले आहे. तर याबद्दल अजून काय झालेले आहे ते आपण बघणार आहे. बच गया इसलिए हैरान हो गया. जेव्हा त्यांनी म्हणाले की तुम्ही वाचले तर त्यांनी काय बोलले की बच गया याबद्दलही मी हैरान झालेला आहे. मुझे अभी मरना ही नहीं था इसलिए मैं बच गया. वह हसे थे. आणि डॉक्टरने त्यांना बोलले की तुम्ही वाचले तर याप्रमाणे त्यांनी सांगितले की हो मला माहित आहे मला आता मला मृत्यू घेऊनही जाऊ शकतं त्याबद्दलही मी इथे आहेत. तर याबद्दल ते तिथे लोक जो होता ते खूपच हसलेला होता. किसी की समझ में नहीं आ रहा था की उनसे बात कैसे की जाए. आणि कोणाला पण असं ठाऊक नाही होता की त्यांच्या जवळ जाऊन आपण बातमी कसं करायचं किंवा काय बोलायचं हा सगळं माहिती कोणाला नाही माहित होता. अंबरनाथ अपनी रोह में कह रहे थे आणि अंबरनाथ आपली रोह मध्ये बोलत होते. भाग्यशाली हूं इसलिए बच गया. काय सांगत होते? मी भाग्यशाली, मी खूपच भाग्यशाली आहे याबद्दल मी इथे वाचलेला आहे. काय सांगितले? परत सांगा. मी खूपच भाग्यशाली आहे त्याबद्दल मी इथे वाचलेला आहे. मुझे ड्रायव्हर का दुःख आहे आणि मला खूपच दुःख आहे. कोणाचा? ड्रायव्हरचं दुःख आहे की ते वाचला नाही. अगर मैं उस वक्त बेहोश न हुआ होता तो उसे बचा लेता. आणि त्यावेळी आता मी बेहोश नाही झालेला होता तर मी तिला वाचवणार होता. तर याप्रमाणे तिने बघितले की मला खूपच दुःख आहे परंतु कोणाचा? ड्रायव्हरचं दुःख आहे कारण की ती वाचला नाही आणि ते 10 वर्षीपर्यंत आपल्यासाठी राहत होता आणि मी बेहोश नाही झालेला होता तर मी तिला बचावणार होता. कभी भी मरने नहीं देता. कधीही त्याला आपण मृत्यू नाही करण्याचा होता. सब चुप उनकी बात सुन रहे थे. सगळेजण चुप बसून मतलब गप्प बसून त्यांची बात ऐकत होता. उनकी तरफ देखकर अंबरनाथने पूछा आणि त्याच वेळी त्यांच्यावर पाहून अंबरनाथने विचारला कुछ समस्या आणि विचारला प्रश्न विचारला की काही समस्या आहेत का? तुम्ही का असा एकटक सारखं मला पाहत आहे किंवा मला बघत आहे? काही समस्या झालेल्या आहेत का? मुझसे कुछ छिपा रहे हो तुम क्या हुआ? आणि मला काही झालेलं आहे किंवा तुम्ही माझ्यासाठी काही असा प्रश्न आहेत का तर तुम्ही मला चिपून नाही बोलत आहे असं काही झालेलं आहे का असा त्यांचा प्रश्न होता. तर चला बघून घ्या. अनिल ने डॉक्टर की तरफ देखकर कहा था. त्याच वेळी अनिलने डॉक्टरकडे पाहिले आणि बघून सांगितले. आप ही बता दीजिए डॉक्टर. तुम्ही सांगा डॉक्टर मी नाही बोलणार आहे असा. डॉक्टर ने अपने को समेटते हुआ कहा था आणि डॉक्टरने खूपच असं आपल्याला समेटून सांगितले. काय सांगितले? आणि असा प्रश्न विचारत होते की काय झाले? काय अवस्था आहे? त्याबद्दल अनिलने काहीही सांगितले नाही. त्याने डॉक्टर समोर पाहिले आणि त्यांना बोलले की तुम्ही सांगा. तर याबद्दल असं काही क्षण असतात की कारण आपण आपल्या लोकांनाही काही बोलू शकत नाही. असं क्षण पण आपल्या जीवनात होते. तर त्याप्रमाणे त्याने डॉक्टरना सांगितले की डॉक्टर तुम्ही सांगा मी नाही सांगू शकतं. तर याप्रमाणे डॉक्टरने आपला समेटते हुए कहा था आणि त्याबद्दलही डॉक्टरने आपल्याला पण मनात असा सिम्पटम होऊन झालेला होता त्यांच्या मनात आणि सांगणार अमरनाथ जी ऐसी दुर्घटना में आप बच गए हैं. आणि काय सांगितले नीटप्रमाणे ऐकून घ्या. अंबरनाथ अशी दुर्घटनाबद्दल तुम्ही वाचू शकले. तुम्ही बच गए मतलब तुम्ही वाचू शकले. ये एक चमत्कार आहे. हा एक मोठा चमत्कार आहे. काय आहे? हा एक मोठा चमत्कार आहे की अशी दुर्घटनाबद्दल तुम्ही वाचलेला आहे. अब आप ठीक भी हो जाएंगे. आता तुम्ही चांगलं पण होणार आहे. काय सांगितले? आता तुम्ही चांगला पण होणार आहे. लेकिन डॉक्टर अटका था. लेकिन डॉक्टर अटका था. परंतु डॉक्टर खूपच सांगत होता तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही वाचले, हा सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही सगळं केले. हा पर्यंत बोलून बोलून डॉक्टर काहीतरी बोलत होता पण ते हर वक्त म्हणजे हर वेळ संपूर्ण नाही बोलत होते. हिम्मत जुटाकर कह दिया था आणि त्यांनी हिम्मत जुटवले आणि सांगितले देखिए आपकी टांग बुरी तरह से कुचल गई थी. तुमची जे टांग आहे ते खूपच पूर्णप्रमाणे कुचलेली होती. बिना देखभाल के 4 घंटे आप वहां पडे रहे. आणि बिना देखभाल म्हणजे कोणीही तिथे देखभाल नाही केले आणि तिथे तुम्ही 4 घंटे पडलेले होते.
उनमें जहर फैल गया है आणि त्यांचा पेरावर रक्त वाहून गेलेलं आहे. त्याबद्दल 4 घंटे ते तिथे बसलेले होते किंवा पडलेले होते. त्याबद्दल त्या पेराचा जहर फैललेला आहे. त्या पेरामध्ये जहर फैललेला आहे. इसलिए वो रुका था आणि त्यानंतरही ते तिथे थांबलेला होता. आपकी टांग काटणी पडेगी याबद्दलही तुमची जे टांग आहे ते काटलेली पडणार आणि आम्हाला तुमची टांग आम्ही तुमची कान जे आहे तुमची टांग जे आहे ते कापली. नहीं तो शरीर में जहर फैलने का अंदेशा था. जेव्हा आम्ही असं नाही करता त्याबद्दल तुमच्या ज्या शरीरात जहर फैलण्याचा आशंका होणार होते किंवा आदेशा होणार होते. अंबरनाथ ने अपने परिवार के लोगों की तरफ फिर डॉक्टर की तरफ देखा और हंस पड़े. आणि अंबरनाथनं हा ऐकून मला वाटले की अंबरनाथ यांना ऐकून खूपच असे प्रमाणे झालेलं होतं की माझी टांग तुटली, ते रडणार आहे, ते काही नाही बोलणार आहे, शांत बसणार आहे. तर याबद्दल त्याने असं काहीही नाही केलं. याबद्दल यांनी काय केलंय, अंबरनाथ परिवार जे त्यांचं नातेवाईक होतं त्यांच्याकडे पाहिले आणि त्याबद्दल त्यांनी डॉक्टरकडे पाहिले आणि खूपच जोरात हसले. ते हसले काय ते कोणालाही माहीत झालेला नाही आहे की ते काय हसले आणि कशा प्रमाणे हसलेले आहेत. बघा इथे टांग कटनी तो काट दो आणि त्याने काय सांगितले, टांग काटणी है ना तो काट दो. त्यांना असं वाटले की त्यांना काहीही फरक पडले नाही आणि त्याने नीट प्रमाणे ते सांगले, तुम्ही टांग काटणार आहे ना तर काट द्या. 60 साल तक इन टांगों के साथ जिया हूं. किती 60 वर्षी मी या टांगावर जिलेला आहे किंवा साथ त्यांना साथ जोडून जिलेलं आहे. खूप घुमकडी की है मैंने. खूपच घुमलेली आहेत मी. काय म्हणाले, खूपच घुमकड़ी की है मैंने मतलब मैंने खूपच फिरणार आहे. देश में विदेशों में पहाड़ों और समुद्र के किनारे कुठे कुठे देश किंवा विदेश आणि पहाडे किंवा समुद्र यांच्या रेगिस्तान समुद्राचे किनारे किंवा रेगिस्तानों में किंवा कुठे रेगिस्तान इथे पण पठारों में भी सभी जगह घूमता रहा. पठारे में पण मी सगळं जागा फिरत आहे. जीने के लिए सिर्फ टांगे थोडी है मेरे हात है देखो. आणि तिने खूपच चांगल्या प्रमाणे एक वाक्य सांगितले की जिण्यासाठी आपल्याला टांगाची जरूरत नाही, माझे हात माझ्या जवळ आहेत ना, असं त्यांनी सांगितले. उन्होंने दोनों हाथ ऊपर उठाए थे आणि त्यांनी दोघही हात आपल्या वरती उचलले होते आणि सांगितले की माझा जवळ माझा हात आहेत. मेरा बाकी शरीर तर है, माझे जे पूर्ण शरीर तर आहे, फक्त टांग तुटली आहे, माझी टांग तुम्ही कापली आहे. त्यांच्यावर माझं पूर्ण शरीर माझ्या जवळ आहेत ना, आहेत की नाही? हो. वे खुलकर हसे आणि ते खूपच जोरात हसू लागले. डॉक्टरने चैन की सांस ली थी आणि त्याच वेळी डॉक्टरने खूपच चैनाची श्वास घेतली होती. कारण की त्यांना असं वाटत होते की मी ही सांगणार त्यांना काही अजून झालेलं आहे तर अशा प्रमाणे पण त्यांनी असं काहीही नाही सांगितलं. ते खूपच चांगल्या प्रमाणे आनंदी होऊन सांगत होता की माझा पेढी तुम्ही काटलेला आहे ना, तर माझे पूर्ण शरीर तर माझ्याजवळ आहेत ना, असं त्यांनी सांगितले आहेत. वे खुलकर हसे थे. डॉक्टर ने चैन की सांस ली. अनिल बढ़कर पिता के गले लगा लिया था आणि अनिल हा पाहून त्यांना आपले थांबवायचा होता परंतु ते थांबले नाही. ते पुन्हा जाऊन ते आपल्या वडीलचा गले लागलेले. बाबूजी बाबूजी आणि जोर जोरात रडले आणि काय सांगितले, बाबूजी बाबूजी असं जोर जोरात त्यांनी ओरडले होते. अरे इसमें ऐसा क्या है आणि त्याने सांगितले यानंतर असं काय आहे, मेरा जीवन मेरी इस 3 फीट की टांग से तो बड़ा ही होगा ना. आणि त्याने काय सांगितले, माझा जीवन माझा हा 3 फीटातून टांगाचं खूपच मोठ्या आहेत ना, आहेत की नाही? हो. अंबरनाथ की टांग कट गई थी. अंबरनाथ यांची टांग म्हणजे पेड जे हे कापलेली होती. वे घर गए. त्यानंतर ते कुठे गेले, घरातून गेले. एक स्वचलित व्हीलचेअर उनके लिए आ गई आणि स्वतःसाठी म्हणजे स्वचलित म्हणजे ते आपल्याप्रमाणेही चालणार आहे तशी व्हीलचेअर त्यांच्याकडे आलेली होती. वे घर गए थे आणि जिस पर बैठकर वो घर भर घूमते थे आणि त्यांच्यावर बसून ते घरभर म्हणजे पूर्ण घर फिरत होते. अंबरनाथ के कहने पर घर के कैनवेस रंग ब्रश और इलज सब सामान आ गए थे. अंबरनाथने सांगितल्याबद्दल त्यांच्या घरामध्ये कॅनव्हस रंग ब्रश इजल सगळं आणून ठेवलेले होते. उन्होंने इजल पर कैनवस लगाया था. त्यांनी इजलवर कॅनव्हस लावून होता. वे हसते हुए कहते आणि ते हसून खूपच हसून म्हणते. काय म्हणते नीट प्रमाणे ऐकून घ्या. नाही जेव्हा तुम्ही नाही बोलणार तेव्हा तुम्हाला नाही करणार आहे. ते हसून ते नीट प्रमाणे बोलत होते की उन्होंने इजल पर कैनवस लगाया आणि त्यांनी इजलवर काय लावले, कॅनव्हस लावले आणि हसते हुए कहते देखो
वर्षों तक मैं चित्रकार बनने और चित्र बनाने की सोचता रहा. काय सांगितलंय की मैं वर्षबद्दल हा चित्रबाण मला बनायचा आहे किंवा चित्र काढायचं आहे मी विचार करत होता. पण मुझे फुर्सत ही नाही मिली, परंतु मला फुर्सत ही नाही भेटलेली. त्याने काय सांगितले, मला करायचं होतं, परंतु मला फुर्सत ही नाही भेटलेली. मैंने विश्व भर कला दीर्घाओं के विश्व के बड़े-बड़े चित्रकार को भी देखे हैं. मी विश्वभराचा कला दीर्घाव किंवा विषयांचा खूपच मोठ्या-मोठ्या प्रमाणात चित्रकारला पण पाहिलेले आहे और सराहे हैं आणि त्यांना खूपच सराह दिलेली आहे. पर जब भी मैं उन्हें देखता तो उन चित्रों में मैं अपने रंगों को लगाने की जो कल्पना करता था. परंतु जेव्हा मी त्या चित्रावर बघते, तेव्हा मला असं वाटत होतं, की या चित्राबद्दल मी असं होतं, तर मी कोणता रंग रंगवते, तर याप्रमाणे मी त्यांच्या चित्राला बघत होते आणि कल्पना करत होते. फिर सारा परिदृश्य ही बदल जाता, परंतु त्याबद्दल सगळं जे परिदृश्य आहे ते बदलून जात होता. इन मानव आकृतियों के चित्रों में मूर्ति शिल्प का समन्वय था आणि हा जे मानवचे ज्या आकृती आहेत त्याबद्दल चित्रांचा मूर्तिशिल्प यांचा समन्वय होता. स्त्री रंगों के बिना जहां उन्होंने रेखाओं की आकृतियां बनाई, स्त्री रंग बिना तिथे त्यांनी रेखाओं यांची आकृती बनवलेली आहे. वहां उनमें मांस, मज्जा और अस्थिया तक को देखा जा सकता है. तिथे आपल्याला मांस, मज्जा किंवा अस्थिया या देखल बद्दल पण आपण बघणार आहेत. रेखाओं चित्रों में एक प्रभाव, ऊर्जा, उमंग और चुस्ती-फुस्ती थी आणि जे रेखावाले चित्र होता त्यामध्ये तिथे प्रभाव, ऊर्जा, उमंग आणि खूपच चुस्ती-फुस्ती दाखवलेली आहेत. लगता था की ये आकृतियां अभी संवाद करेंगे आणि मला असं वाटत होते की हे जे आकृती आहे ते आता मला संवाद करणार म्हणजे बोलणार आहे. हात पकडकर साथ हो लेगी आणि माझा हात पकडून साथ म्हणजे माझ्या जवळ घेणार आहे आणि चलत आहे. इतनी जिजीवंता, अशी जिजीवंता रंग रेखाओं से, काय रंग किंवा रेखा याबद्दल उनका प्यार उनकी हर सांस से निसिस्त होता. त्यांचा प्यार किंवा हर सांसातून निसित होऊन जात आहे. जो उनके चित्रों को सजीव कर देता था, जो त्यांचं चित्राला सजीव करून देत आहे. लगता था वो हर दृश्य, परिदृश्य, स्थिति और व्यक्ती के रंगों और रेखा में ढाल देंगे. आणि मला असं वाटत होता की जे दृश्य आहे ते परिदृश्य, स्थिती आणि ते व्यक्तीच्या रंगावर आपल्याला रेखातून ढालत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, कळलं. छान. तर अजून काय आहे? नीटप्रमाणे बघून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजणार, जेव्हा तुम्हाला नाही कळणार आहे, तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा. नाही समजलं असं काहीही नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा त्यांना समजायचा. असं जसे इथे आहेत, की त्यांनी त्यांचा पेर काढलेला आहे, परंतु त्यांना असं काहीही नाही दाखवले, की माझा पेर काढला आहे, मी नाही करणार. त्याबद्दल त्यांनी अजून काय मार्ग शोधायचा ते त्यांनी केले. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो, की कशी भी व्यवस्था आहेत तुमच्याकडे, कोणतीही परिस्थिती तुमच्याकडे येणार, तर तुम्ही काय करणार? त्या परिस्थितीचा सामना करणार. याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे, की त्या परिस्थितीचा सामना करून त्यांना व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आणि परिस्थितीबद्दल तुम्ही त्यांच्या परिस्थिती घाण आहे, त्याबद्दल तुमच्या परिवार किंवा नातेवाईक ते खूपच परेशान झालेले होते. त्यानंतर तुम्ही बी त्यांना परेशान करणार, तर असं नाही करणार. जसे इथे लेखकने काय केले, की त्यांना पेड़ कापले. त्यांना कसं कळलं, की मला चित्र काढायचा होता, परंतु माझ्याकडे वेळ नव्हता. आता माझ्याकडे वेळ आलेला आहे. आता मी चित्र काढणार आहे. तर याबद्दल त्यांनी त्यांचा मार्ग शोधले. तिथून राहायचा त्यांचा मार्ग शोधा. अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता. याबद्दल कोणत्याही परिस्थितीबद्दल तुम्ही हार नको मानूया. कारण की तुम्ही जेव्हा हार मानणार तेव्हा तुमच्या परिवारजनांना खूपच त्रास होणार आणि त्या त्रासाचा विषय तुम्ही त्यांना पण द्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहिले की ज्यानंतर त्यांनी बोलले की मी ज्यापर्यंत मला होश नाही होते, जेव्हा मला होश होणार होते किंवा माझ्या होश होते, तर मी ड्रायव्हरला पण वाचवू शकतं. परंतु मी वाचले नाही. तर याप्रमाणे त्यांचा मार्ग तुम्ही शोधून घ्या की त्यांनी किती चांगल्याप्रमाणे बोललेले आहे आणि हा विषयी जे डॉक्टर आहे किंवा त्यांचं मुलं त्यांना नाही पाहू शकतं. कारण की त्यांना असं वाटलं होतं की मी त्यांना बोलणार की तुमचा पाय मी काटलेला आहे, तर याप्रमाणे त्यांना अजून काही होणार आहेत का? तर याबद्दल त्याला काहीही नाही झाले. कारण की त्यांनी आपल्यावर स्वतःवर आत्मविश्वास ठेवले की नाही माझा पेरही कापला ना, माझे पूर्ण शरीर माझ्याकडे तर आहेत ना, त्यांचा उपयोग करणार मी. त्यांचा उपयोग करण्याबद्दल अजून काय करायचं आहे ते आपण मार्ग शोधून घ्या. आपण तिथे नाही राहायचा. तिथे एकटाच मी राहणार आणि बोलून त्याचा. तर याप्रमाणे त्यांनी काय केलं, आपला पेर ते कापलेलं आहे, परंतु माझं पूर्ण शरीर माझ्याकडे आहे आणि त्याबद्दलही मी स्वतः सगळं काम करणार आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सामना करा ना, की त्यांचा अपमानित करा. कळलं? हो. धन्यवाद.